जय शिवराय. आता राजगिरी किल्ल्यावरती आलो आम्ही. पुढे जायला अलाउड नाही आहे, पुढे रस्त्याचं काम चालू आहे. आता इथं आम्हाला महिषासूर मर्दिनी मंदिर भेटलं आहे. आम्ही त्याचं दर्शन घेतलं. समोर गणेशाच्या 2 मूर्ती आहे, आतमध्ये देवीची मूर्ती आहे आणि त्या तिकडं शंकराची पिंड आहे. तिथंही दर्शन घेतलं आम्ही. आणि माझ्या पुढे बघितलं तर तिथं एक दगडावरती नंदीचं प्रतिबिंब कोरलेलं आहे. तिथंही दर्शन घेतलं आम्ही. आता महिषासूर मर्दिनी देवीचं दर्शन झालं. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप छान वाटलं आम्हाला. ही देवीची मूर्ती आहे आणि ते गणेशाची मूर्ती, 2 गणेशाची मूर्ती, आतमध्ये सुद्धा देवीची मूर्ती आहे. तर तुम्ही नक्कीच जिंजी फोर्टला जेव्हा भेट देताल तेव्हा ह्या देवीचं दर्शन घेणं का जरुरी आहे, कारण की आपल्या महाराजांचा स्पर्श इथं झालेला आहे. जिथं महाराजांचा स्पर्श म्हणजे ते आपल्यासाठी ब्रह्मस्थान. तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जिंजी किल्ला आणि ह्या देवीचं दर्शन आम्हाला हे दोन्ही आज भाग्य लाभलं. आणि आता आम्ही पुढे किल्ल्याच्या दुसऱ्या पलीकडच्या भागात चाललेलो आहे. त्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला नंतर बनवू. जे किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला चाललेलो आहे तिथं बघा तो मजकूर कोरलेला आहे. आणि नक्कीच तुम्ही इकडं आला तर तुम्हाला मंदिराच्या पाठीमागचा मजकूर दिसेल, दगडावरती कोरलेला. देवांचे फोटो आहेत ते. तर या पलीकडं जर आपण गेलो तर हा राजगिरी किल्ला वरचं स्थान येतं. तर पूर्ण हा दगड आहे आणि हा दगडाच्या इकडून आम्ही आता इथे पोचलो आहे. तर नक्कीच तुम्ही इकडं आलात तर राजगिरीला तर तुम्हाला हा सुंदर निसर्ग पाहायला मिळेल. आणि आज खूप छान वाटतं. जे स्वप्न आमचं होतं जिंजी फोर्टला यायचं, जी महाराजांची दक्षिण दिग्विजय ही मोहीम साक्षात ही आज आम्ही अनुभवतो आहे. आणि त्यासोबत आम्हाला इथे एक मित्र पण भेटले, सहकारी, आणि तेही आमच्यासोबत आहे. तर नक्कीच आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसरं मंदिर दाखवतो. जय शिवराय.